श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 10वा. जगज्योती नाम समास पहिला. अंतःकरणैक निरूपण. श्रीराम. सकाळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक, ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. श्रीराम. सर्वांचे अंतःकरण एक आहे की एक नसून ती अनेक आहेत हे मला निश्चयात्मक सांगावे असे श्रोत्याने विचारले. ऐसे श्रोतयाने पुसिले, अंतःकरण एक की वेगळाले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती. श्रीराम. तेव्हा अंतःकरण एक आहे की ती निरनिराळी आहेत याचे उत्तर श्रोत्यांनी ऐकले पाहिजे. समस्तांचे अंतःकरण एक, निश्चयी जाणावा नेमक, हा प्रयत्नाचा विवेक तुझ निरोपिला. श्रीराम. सर्वांचे अंतःकरण एक आहे हा अगदी पक्का निश्चय आहे. हा अनुभवाचा विचार तुला सांगितला. सकळांचे अंतःकरण एक हाच निश्चय. श्रोता म्हणे वक्तयासी, अंतःकरण एक समस्तांसी, तरी मिळेना एक एकासी, काय निमित्त. श्रीराम. श्रोता वक्त्याला म्हणाला की सर्वांचे अंतःकरण एक आहे, तर एकाचे अंतःकरण एकाला का मिळत नाही? एक जेविता अवघे धाले, एक निवता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. श्रीराम. एक जेवला की सगळे तृप्त व्हावे, एकाचे समाधान झाले की सर्वांचे समाधान व्हावे, एक मेला की सगळे मरावे असे झाले पाहिजे. एक सुखी एक दुःखी, ऐसे वर्तते लौकिकी, येता अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी. श्रीराम. एक सुखी व एक दुःखी दिसतो असे लोकात दृष्टीस पडते, मग सर्वांचे अंतःकरण एक म्हणून कशावरून म्हणावे? जनी वेगळाली भावना, कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. श्रीराम. लोकांमध्ये प्रत्येकाची भावना निरनिराळी आहे. कोणाची कोणाला मिळत नाही म्हणून आपले म्हणणे मनाला पटत नाही. अंतःकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते, काही चोरिताच न येते गौप्य गुह्य. श्रीराम. लोकांमध्ये अंतःकरण जर एक असते तर एकाचे विचार एकाला कळून येते, मग काही गुप्त गोष्ट चोरून ठेवता आलीच नसती, मग कोणालाच कोणाही पासून काही गुह्य चोरून ठेवता आले नसते. या कारणे अनुमानेना अंतःकरण एक हे घडेना, विरोध लागला जना काय निमित्त. श्रीराम. म्हणून आपले म्हणणे मान्य होत नाही. अंतःकरण एक असेल से वाटत नाही. असे असते तर लोकांमध्ये विरोध काय म्हणून असता? सरपडसाया येतो, प्राणी भेऊन पडतो, एक अंतःकरण तरी तो विरोध नसावा. श्रीराम. साप चावायला येतो व प्राणी भिवून पळतो, एक अंतःकरण असते तर हा विरोध दिसला नसता. ऐसी श्रोतयांची आशंका, वक्ता म्हणे चळो नका, सावध होऊन ऐका निरूपण. श्रीराम. अशी श्रोत्यांची शंका ऐकून वक्ता म्हणाला की चंचल न होता सावधपणे निरूपण ऐका. अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव जाणती कळा. श्रीराम. बारे. अंतःकरण म्हणजे जाणीव व जाणीव म्हणजे जाणता समजणारा स्वभाव. या जाणतेपणाच्या कलेच्या योगानेच देहाचे संरक्षण करता येते. दोन्हीकडे जाणीवेसी पाहिले, तरी अंतःकरण एकची झाले, विचारिता प्रत्ययाले जाणीव रूपे. श्रीराम. दोहीकडे जाणीव दृष्टीस पडली तर जाणीव रूपाने अंतःकरण एकच आहे असे अनुभवास येईल. एके दृष्टीचे देखणे, एके जिव्हेचे चाखणे, एकणे स्पर्शणे वास घेणे, सर्वत्रांच एक. श्रीराम. जाणीव रूपाने सर्वांचे अंतःकरण एक असल्याचे सिद्धच आहे. जीव मात्राला जाणपण असे एकच आहे. जीव मात्रास जाणीव रूपाने अंतःकरण एकच आहे. एके दृष्टीचे देखणे, एके जिव्हेचे चाखणे, ऐकणे स्पर्शणे वास घेणे, सर्वत्रांच एक. श्रीराम.
दृष्टीचे देखणे, जिभेचे चाखणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे सर्वांना एकच आहे. सर्वांस जड ते शीतळ, सर्वांस अग्नी ते जाळ, सर्वांस अंतःकरण केवळ जाणती कळा. श्रीराम. सर्वांनाच पाणी थंड असते. अग्नी हा सर्वांना सारखाच दाहक आहे. त्याप्रमाणे सर्वांना अंतःकरण हीच एक जाणीव कळा होय. आवडे नावडे ऐसे झाले, तरी हे देह स्वभावावरी गेले, परंतु हे कळो आले अंतःकरण योगे. श्रीराम. आवड नावड उत्पन्न झाली ती देह स्वभावामुळे झाली, परंतु जे कळते ते अंतःकरणामुळे कळते. इतुकेन फिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणणे तितुके ऐका अंतःकरणाचे. श्रीराम. तात्पर्य, सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणीव एक आहे हा निश्चय पक्का समजावा. याचा अनुभव चोहोकडे येतो. जाणीव जीव चारा घेती, जाणो न भीती लपती, जाणोनिया पळो न जाती, प्राणी मात्र. श्रीराम. एवढ्याने शंका फिटली. जाणणे म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व एका अंतःकरणाचे होय, याविषयी आता संशय घेऊ नका. किडा मुंगी पासून ब्रह्मादिक, समस्तांत अंतःकरण एक, ये गोष्टीचे कौतुक प्रत्यये जाणावे. श्रीराम. जीव चारा खातात तो समजून खातात, प्राणी मात्र भितात, लपतात किंवा पळून जातात ते जाणूनच. अशा रीतीने किडामुंगीपासून ब्रह्मादिका देवांपर्यंत सर्वांचे अंतःकरण एक आहे या गोष्टीचा चमत्कार अनुभवाने पाहून घ्यावा. थोर लहान तरी अग्नी, थोडे बहु तरी पाणी, न्यून पूर्ण तरी प्राणी अंतःकरणे जाणती. श्रीराम. ठिणगी मोठी किंवा लहान असती तरी तो अग्नीच, थोडे किंवा पुष्कळ असले तरी ते पाणीच. तद्वत कमी किंवा जास्त काहीतरी प्रमाणात प्राणी अंतःकरणानेच जाणतात. जाणीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरण विष्णूचा अंश जाण, विष्णू करीतो पाळण येणे प्रकारे. श्रीराम. जाणीव म्हणजे अंतःकरण व अंतःकरण विष्णूचा अंश आहे. या अंतःकरणाच्या योगानेच विष्णू सर्व जगाचे पालन करतो, म्हणून जाणीव रूपाने विष्णू सकळांचे परिपालन करतो. काही जाणीव काही नेणीव, हा रजोगुणाचा स्वभाव, जाणता निर्णता जीव जन्मास येती. श्रीराम. काही जाणीव काही नेणीव असा रजोगुणाचा स्वभाव होय व रजोगुणामुळे प्राणी जन्मास येतो, म्हणून ब्रह्म निर्माण करीतो असे म्हणतात. जाणीवेने होते सुख, नेणीवेने होते दुःख, सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे. श्रीराम. जाणीवाच्या योगाने सुख होते व नेणीवेमुळे दुःख होते. उत्पत्तीमुळे म्हणजे जन्मामुळे सुख दुःख हे भोगावे लागते. ऐसा उत्पत्ती स्थिती संहार, प्रसंगे बोलिला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यये पहावा. श्रीराम. जाणीव नेणीव ह्या मिश्रणाची जी बुद्धी ती देहामधला ब्रह्मदेवच होय. अशा प्रकारे स्थूळ देहाच्या ठिकाणी उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आहे. खास स्थूळ देहाचा निर्माता निश्चयाने विशुद्धी ब्रह्मच होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतःकरण एकनाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.